नमस्कार. सगळ्यांचं मराठी रिव्ह्यूजमध्ये खूप खूप स्वागत आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी सुखसमृद्धी आणि भरभराटीची जाओ. तर आज मी रिव्ह्यू सादर करणार आहे थांबा या सिनेमाचा. ॲक्च्युली ह्या सिनेमाबद्दल मी स्वतःच जास्त ॲक्सायटेड होते, कारण स्त्री युनिव्हर्समधला हा सिनेमा आहे. भेडिया मुंजिया स्त्री, स्त्री 2 बघितलेल्या आहेत आपण आणि त्याच्यानंतर आता पुढे काय होणार आहे ते पाहण्यासाठी मी उत्सुक होते आणि म्हणून मी हा सिनेमा पाहिला आणि आता त्याचा रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करते. तर ह्याच्यात काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या गोष्टी टाळल्या जाऊ शकल्या असत्या. सिनेमा थोडा अजून क्रिस्प करता आला असता, थोडा अजून फास्ट किंवा मनाला भिडेल असा करता येण्यासारखा होता. तर जाणून घेऊया याच्यात काय आहे. तर आपल्याला दिसतं की आयुष्मान खुराना, आलोक ही एक व्यक्तिरेखा आहे या सिनेमाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा. आणि त्याला रश्मिका मंदाना भेटते एका जंगलामध्ये ट्रॅकिंग करायला जातो तेव्हा, जेव्हा त्याच्यावर एक अस्वल हे करतं, आक्रमण करतं अचानक. आणि त्यानंतर तो एका ठिकाणी लपतो आणि ती रश्मिका मंदाना त्याला वाचवते. आता ह्यानंतर त्याचं कथानक पुढे जातं. तर ते कथानक पुढे जातं त्यामध्ये आलोक हा बेताल बनतो की नाही हे ह्या सिनेमात आपल्याला दिसेल. आणि बेताल बनतो तर तो कसा बेताल बनतो, आणि रश्मिका मंदानाचं काय कॅरेक्टर आहे, ताडका हिचं काय कॅरेक्टर आहे, ही कोण आहे. तसेच ह्याच्यामध्ये अनेक कॅमिओज आहेत. तर हे स्त्री नर्सशी कसं काय एकत्र येणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. ओके, ही होती थोडक्यात कथा. आता येऊया पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे जसं की स्त्री युनिव्हर्सचं असतं की त्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड करण्यात छानपैकी ते दाखवतात. सो इथेही त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. जेव्हा ॲक्च्युअल कथा चालू होते तर ती ती तुम्हाला थोडीशी गुंतवून ठेवते. आणि याच्यातले VFX वगैरे चांगले आहेत. बेताल जी बनतात त्याच्यामध्ये त्यांच्यात जी पॉवर येते त्यापासून ज्या गोष्टी घडतात तेही आपल्याला दिसतंय या सिनेमामध्ये. सो काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, ते सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण पकडूया. आणि सो ओके, ह्या 2 पॉझिटिव्ह गोष्टी मला जाणवल्या. आता येऊया निगेटिव्ह गोष्टींकडे. तर निगेटिव्ह गोष्टी म्हणजेच की रश्मिका मंदाना हिचं जे कॅरेक्टर आहे, तिला जे कपडे घातलेले आहेत ॲक्च्युली ते पटत नाही आहेत. आणि त्यानंतर जी आयटम सॉंग्स आहेत, 3 आयटम सॉंग्स आहेत, त्याची खरोखर ह्या सिनेमाला गरज होती का असा प्रश्न पडतो. म्हणजे स्त्री युनिव्हर्सचा पहिला पार्ट स्त्री, ह्याच्यामध्ये पण एक आयटम सॉन्ग होतं, पण ते सिनेमाला धरून होतं, त्याची गरज होती. पण ह्या आयटम सॉंग्सची खरोखर गरज होती का हा प्रश्न पडतो. दिल्लीमध्ये राहताना दिल्लीमधली मुलं मागे लागतात, ही गोष्ट स्वाभाविक आहे. परंतु त्याच्यातसुद्धा दिल्लीमध्ये ती जाऊन नाचते दारू पिऊन वगैरे, किंवा एवढ्या रात्रीचं असे कपडे घालून जाऊन नाचते वगैरे, ते काही काही गोष्टी पटण्यासारख्या नाहीत. कारण दिल्लीमध्ये थंडी असते, तर तुम्ही ओपनली असं फक्त ब्लाऊज वरती आणि खाली साडी नेसली आणि साडीचे अगदी बारीक पल्लू काढलेले आहे, तर ते गोष्टी नाही पटत, बरोबर. सो ह्या 2-3 गोष्टी ज्या नाही खटकल्या. आणि काही काही ठिकाणी असं जो कॉमेडी प्रकार जो आहे ना, तो खेचून आणल्यासारखा वाटतो. काही काही ठिकाणी तो कॉमेडी ते दिसतं, परंतु या सिनेमात एक मेजर जी गोष्ट आहे हॉरर कॉमेडी, तर ह्यातला हॉरर मिसिंग आहे या सिनेमात. हॉरर मी म्हणेन नाहीच आहे हॉरर. म्हणजे स्त्री 1 स्त्री 2 मध्ये तुम्हाला थोडा तरी हॉरर दिसला होता, मीडियामध्ये पण जाणवलं असेल, मुंजामध्ये सुद्धा जाणवलं असेल, पण याच्यामध्ये हॉरर कम्प्लिटली गायब आहे. सो अजून मला ह्याच्यात काही सांगण्याची इच्छा नाही आहे. तो हा सिनेमा एक मी ॲव्हरेज पकडेन. तुम्हाला पाहायचा आहे तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही इग्नोर केलात तरीही चालेल, असा हा सिनेमा आहे. मला हा आत्तापर्यंत रुही नंतरचा हा
रूही पण मला आवडला नव्हता. ते त्यांच्या युनिव्हर्समध्ये आता त्या सिनेमाला पकडतही नाही. सो हा सुद्धा एक वीक सिनेमा मी म्हणेन. सो हो, ह्याला मी देईन 5 पैकी 2 स्टार. तुम्ही ठरवा या सिनेमाला जायचं की नाही. ॲक्च्युली ॲव्हरेज सिनेमाला मी 3 स्टार 2.5 स्टार देते, पण मला काही काही गोष्टी ह्याच्यातल्या पटल्याच नाही आहेत. सो मी ह्याला 5 पैकी 2 स्टार देईन. तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर तुमचे रिव्ह्यूसुद्धा कळवा. थँक्यू सो मच.